ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता तुमच्या आमच्या महत्त्वाच्या अशा कामांच्या बातम्यांचा आढावा घेऊयात। मुंबईतल्या राणीच्या बागेत पुन्हा सिंहाची डरकाळी घुमणार आहे। राणीच्या बागेत सिंह आणण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। महापौर रितू तावडे लवकरच गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि वनमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत, तर जुनागडच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयाची देखील पाहणी करणार आहेत। मात्र सिंहाच्या जोडीसाठी सक्करबाग सकारात्मक असल्याची माहिती आहे। राणीबागेत सिंह आणण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। पुन्हा एकदा राणीबागेत सिंहाची डरकाळी घुमणार आहे। महापौर रितू तावडे लवकरच गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत। सिंहाच्या जोडीसाठी सक्करबाग सकारात्मक असल्याची माहिती समोर येते आहे। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर नव्यानं उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकमधून पहिल्या टप्प्यात बस आणि कार या वाहनांचा प्रवेश दिला जाणार आहे। अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाकडून याबाबतचं परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरच्या 13.3 किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं पुढच्या महिन्यात उद्घाटन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या हालचाली सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर नुकतीच मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी झाली आहे। मेट्रो 5 उल्हासनगरपर्यंत ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो 5 मार्गिका मूलतः 24.9 किलोमीटर लांबीची होती। आता या मार्गाचा 10 किलोमीटर विस्तार करण्यात आला असून ही मेट्रो आता थेट उल्हासनगरपर्यंत धावणार आहे। तसा शासन निर्णय बुधवारी प्रसिद्ध झालाय। मेट्रो 5 मार्गिकेचा पहिला टप्पा कापूर बावडी ते धामणकर नाका असा असून याचे 90% अधिक काम पूर्ण झालंय। या वर्षाच्या अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार आणि 5A मार्गिका यांचा सविस्तर आराखडा राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता। बऱ्याच प्रतीक्षेनंतर या आराखड्याला मान्यता मिळाली आहे। भारतात ऑनलाईन गेमिंग बाबत मोठा बदल होणार आहे, ज्याच्यासाठी 1 मे पासून नवीन नियम लागू होतील। इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयानं या नव्या नियमांची अधिसूचना जारी केली आहे। आता ऑनलाईन गेमिंग ऑथॉरिटीचा मार्ग मोकळा झालाय। प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग ऍक्ट लागू करण्यासाठी मदत मिळणार आहे। याबाबत IT सचिव S कृष्णन यांनी म्हटलंय की बहुतांश ऑनलाईन गेमला रजिस्ट्रेशन करण्याची गरज भासणार नाहीये। रिअल मनी गेम आधीपासून निर्बंधित केलेत, त्यामुळे ऑनलाईन गेमिंगची नोंदणी करणं आवश्यक नाहीये। पर्यायी ऊर्जा म्हणून सौर ऊर्जेकडे वळलेल्या नागरिकांना आता राज्य सरकारनं मोठा धक्का दिलाय। सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडून आता इलेक्ट्रिसिटी ड्युटी वसूल करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे। त्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे। बिहाइंड द मीटर ग्राहकही रडारवर आहेत। धक्कादायक म्हणजे जे ग्राहक सोलरमधून मिळणारी वीज स्वतःच वापरतात आणि महावितरणच्या ग्रीडला जोडलेले नाहीत, त्यांनाही आता या शुल्काच्या कक्षेत आणलं जाणार आहे। म्हणजेच तुम्ही तुमची स्वतःची वीज बनवून वापरली तरी सरकारला कर द्यावा लागणार आहे। यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे फळांचा राजा हापूस संकटात सापडलाय। साहजिकच यामुळे बागायतदार आणि व्यापारी यांच्यावर आसमानी संकट कोसळलंय। मुळात आंब्याचं उत्पादन 10 ते 15% झालंय। दुसरीकडे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारपेठेत दाखल झालेला आंब्याचं उत्पादन कमी आहे, त्यामुळे यावर्षी हापूस विक्रीचे दर गत वर्षीच्या तुलनेत 300 ते 500 रुपये वधारलेत, अशी माहिती आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी दिली आहे। सध्या स्थानिक बाजारपेठेत आंब्याचा दर 700 ते 1000 रुपये प्रति डझन असून 15 मे पर्यंत बाजारपेठेत आंबा असेल अशी शक्यता स्थानिक आंबा विक्रेते सदा माने यांनी व्यक्त केली आहे। कोकण रेल्वे मार्गावरील सर्व मेल एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल असल्यामुळे कोकणवासियांचा खडतर प्रवास सुरू झालाय। जनरल आणि स्लीपर कोच प्रवाशांनी खचाखच भरून जात आहे, त्यामुळे कोकणवासीय त्रस्त आहेत। परणगावी जाण्याची हौस असल्यामुळे कधी कुणी तक्रारच करत नाहीयेत। नियमित गाड्यांसह विशेष गाड्या 1-2 मिनिटातच हाऊसफुल होत आहेत, त्यामुळे प्रवाशांना वेटिंग तिकीटवर समाधान मानावं लागतंय। पण कोकण रेल्वे मार्गावर चालणाऱ्या कोणत्याही गाड्यांचं वेटिंग तिकीट हे कन्फर्म होत नाहीये। राज्यात 2.56 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे विशाल अतिविशाल प्रकल्प उभारले जाणार आणि त्याद्वारे राज्यात 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे राज्यातील विविध विभागांच्या औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे। या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे आणि त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल।
जम्मू आणि श्रीनगर दरम्यानची बहुप्रतीक्षित थेट वंदे भारत एक्सप्रेस सेवा 30 एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता आहे। या सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे। प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या रेल्वे सेवेचं उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते जम्मू रेल्वे स्थानकावरून होण्याची शक्यता आहे।